राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांनी मतचोरीची री ओढून धरली। मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी भूमिका विरोधी पक्षांची आणि या मतचोरीवरनं खरं तर वारंवार होत असलेल्या आरोपांना आज भाजपने सुद्धा पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं। विरोधक फक्त हिंदू आणि दलित मतांच्या चोरीविषयी बोलतात, पण दुबार मुस्लिम मतदारांबाबत मात्र गप्प का असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी विरोधकांना धारेवर धरलंय। आणि इतकंच नव्हे तर हा वोट जिहाद असून राज ठाकरेंसारख्या नेत्यांनी त्याच्यापासून दूर राहावं असं म्हणत त्यांनी अडचणीचा राजकीय फासा सुद्धा टाकलेला आहे। थोडक्यात मतचोरीला आता वोट जिहादची फोडणी देण्यात आली। हे सगळं कुठवर पोहोचणार आहे? मतचोरी होतीये हे दोन्ही बाजू मान्य करतायत, मग मतदार याद्या सुधारण्याबाबत न्यायालयात दाद मागण्याबाबत पावलं का उचलली जात नाहीत? मतांची चोरी अशा राजकीय आरोपातच जिरवली जाणार आहे का? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। आशिष शेलार, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। आणि आपण सुरुवातीला बघूया याविषयी कशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1243 मतांनी, आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये 5562। काय करायचं काय? उत्तर देतील मुंब्रा, आमचे जितेंद्र आव्हाड। आमचे कसले? जितेंद्र आव्हाड। त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ, 30,000। घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर, सॉरी, शिवसेना निवडून आली 2309 मतांनी, शिवसेना निवडून आली। आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751। काय करायचं? दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी, तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। त्यांचे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते। ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही। पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडवा, तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा, हे मांडू पाहताय। राज ठाकरे म्हणतात टेम्पोभर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी, अजूनही विचार वापसी करा, नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही। आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, आपल्यासोबत भाजपाचे अवधूत वाघ आहेत, आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अखिल चित्रे अगदी थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होतील। मी सुरुवातीला अभ्यंकर यांच्याकडे जाईन। अभ्यंकरजी, आता पप्पूच्या नावाचा टॉस सुरू झालेला आहे। ते म्हणतायत तुम्ही पप्पूगिरी करू नका, हे म्हणतायत तुम्ही मान्य केलं, आता पप्पू तुम्ही मुख्यमंत्र्यांना सिद्ध केलं। काय चाललंय काय? मतचोरी आहे, दोन्ही बाजूला मान्य तर आहे ना? कसं आहे नम्रताताई, तुम्ही जर क्रिकेट बघत असाल ना तर त्यात एक शब्द आहे हिट विकेट म्हणून। आज मला वाटतं जे सत्ताधारी टीका करत होते, त्यामुळे एक गोष्ट त्यांनी मान्य केली की ह्या मोर्चावरती, हा जो सत्याचा मोर्चा होता, मी मुद्दाम तुमच्या फ्रेममध्ये की मला माहीत नाही, सत्तेसाठी झोल मतदार यादीत घोळ, ही हेडलाईन होती त्याची। आणि आज सन्माननीय आशिष शेलारजींनी, मला माहीत नाही ते कुठल्या फ्रस्ट्रेशन डिप्रेशनमध्ये आहेत, परंतु त्यांनी आज सत्ताधारी मंत्री असून
स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिलाय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुबार मतदान किती आहे. आमची मागणी तीच होती आणि त्या मागणीला त्यांनी एक प्रकारे जाहीर समर्थनच दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नंबर 1. नंबर 2, काहीतरी व्होट जिहाद काहीतरी ते बोलले. तर मला असं वाटतं की जो शिक्षित आहे, जो 4थी पास आहे, त्याला सुद्धा ह्याचा अर्थ कळेल. उदाहरणादाखल काही उदाहरणं दिली जातात, परंतु मतदार यादीत घोळ असं लिहिलेलं आहे. कोणाचं नाव, कोणाचा धर्म, कोणाची जात ही त्याच्यामध्ये लिहिलेली नाही. जो दुबार आहे तो कुठलाही असेल, कुठल्याही जाती धर्माचा असेल, तो मतदार यादीतनं वगळला गेला पाहिजे. ह्या करता हा मोर्चा होता. आणि आम्हाला एक गोष्ट कळत नाहीये, आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला, ते मूग गिळून गप्प आहेत. ह्यांना का मिरच्या झुमतायत, ह्यांना का आग लागलेली आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे, आम्ही सांगतोय पारदर्शक मतदार याद्या करून त्याप्रमाणे निवडणुका घ्या. हार जीत कोणाचीही होईल, हार जीत कोणाची होईल. परवाच ह्या पक्षांनी मूक मोर्चा काढला होता, ज्यात भाषणं झाली या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात. आज हे म्हणतायत, सत्ताधारी पक्षाचे मंत्री म्हणतायत की या ठिकाणी दुबार मतदान आहे. अहो, कोणी हरलं असेल, कोणी जिंकलं असेल, परंतु एक तर सिद्ध झालं ना, म्हणजे सर्व पक्षीय मागणी आली ऑटोमॅटिक. जो सर्वात मोठा सत्तेतला पक्ष आहे त्यांच्याही मंत्र्यांनी सांगितलं की दुबार मतदान आहे. हाच या मोर्चाचा पहिला विजय आहे. एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगतो की कुठलाही उतावीळपणा करायला जाऊ नका, असं मला आयोगाला सांगणं आहे. कारण ह्या याद्या जोपर्यंत पारदर्शक होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेणं म्हणजे या महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदारांच्या मतांशी केलेली प्रतारणा असेल. आणि ह्याला उगाच जातीचा वगैरे रंग द्यायचा प्रयत्न करू नका. मतदार हा मतदार असतो. हे खेळ आता बंद करा. मतदार सुज्ञ आहे. आपल्याला सगळ्यांना मतदानाकरता, पारदर्शक मतदानाकरता पुढे जायचंय. आणि मला वाटतं तुम्ही तीच री ओढलेली आहे. त्यामुळे उगाच काहीतरी दुसरीकडे जाऊन विषय भरकटण्याचा, त्यांच्या भाषेत सांगायचं, तर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न कृपया करू नका. त्यांनी तुम्हीच तोंड घशी पडाल. अवधूत वाघजी, यावर प्रत्युत्तर. अविनाशजी जे म्हणाले त्यातील जे काही राजकीय भाष्य आहे ते जर वगळलं तर त्यांनी जे काही सांगितलंय ते सत्य आहे आणि त्याच्याशी भारतीय जनता पक्ष सुद्धा सहमत आहे. असं कोणच क्लेम करत नाहीये की ज्या मतदार याद्या आहेत त्या निर्दोष आहेत, असं नाहीच आहे. अगदी काही उदाहरणं सांगतो. कित्येक उत्तर भारतीय मतदार मुंबईमध्ये नोंदवले गेले आहेत आणि ते उत्तर प्रदेश मधल्या आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत. हे पण दुबारच आहे. जर तुम्ही संपूर्ण देशाची मतदार यादी कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने चालली तरच हे मिळू शकतं. मुद्दा नंबर 1. केवळ महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर हे दुबार मतदार नाहीत असं सिद्ध होत. आता वाशीमधल्या एका सभेमध्ये स्वतः शरद पवारांनी सांगितलं की इथे शिक्का मारा, नंतर बोटावरची शाई काढा आणि नंतर जुन्नरला जाऊन मतदान करा. याचा अर्थ असा, आणि मी हे तुम्हाला सांगतोय आणि अगदी कुठेही संकोच न विना संकोच सांगतोय, मुंबईमध्ये असे कित्येक लोक आहेत की ज्यांचं आपल्या गावी सुद्धा, महाराष्ट्रामध्ये गावी सुद्धा आणि इथे सुद्धा मतदान आहे. आता हे जोपर्यंत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची यादी कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने चालत नाही तोपर्यंत ही दुबार नावं मिळणार नाहीत. आता आपल्याकडे ज्या मतदार याद्या आपल्या डेस्कटॉपवर पण येतात त्या एका जिल्ह्यापुरता किंवा जे आयोगाची यादी आहे ती जिल्ह्यापुरती किंवा विधानसभा क्षेत्रापुरती मर्यादित असते. त्यामुळे बीडमध्ये माझं नाव आहे आणि उत्तर मुंबईमध्ये पण माझं नाव आहे, तर हे शोधून काढणं कठीण आहे. आज जे आपण शोधून काढू शकतो ते इथपर्यंतच की मुंबईच्या हद्दीमध्ये किंवा फार तर उत्तर मुंबईमध्ये, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये किती दुबार आहेत, एका विधानसभेमध्ये किती दुबार आहेत. आणि हे दुबार असतात. कित्येक वेळा काय होतं की एखादा मनुष्य एक घर सोडून दुसरीकडे जातो, तो दुसऱ्या घरामध्ये नाव नोंदवतो आणि पहिल्या घरामध्ये नाव नोंदवत नाहीत. हे लपून राहिलेलं नाहीये आणि ह्याच्याशी आम्ही सहमत आहोत पूर्णपणे. यासाठी जर आपल्याला नव्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन करायचं झालं तर प्रत्येक मतदाराचं नाव हे त्याच्या आधार कार्डाबरोबर आणि त्याला त्याच्या मोबाईल नंबर बरोबर लिंक करूनच करावं लागेल, तरच 100% फुल प्रूफ मिळेल. बिहारमध्ये असं चालू असताना संपवतो. तुम्ही आज जो आरोप केलेला होता, आज आशिष शेलारांनी जो आरोप केलेला होता वोट जिहादचा, हा आरोप का भाजपकडनं करण्यात येतोय? बघा, वोट चोरी, मी असं वोट चोरी हा शब्द कुठून आला, कोणी कोणाची चोरी करायची
माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझा ध्वज चोरला, माझं चिन्ह चोरलं, वोट चोरलं. अरे चोरी 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 चुपके 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 हे काय चाललेलं आहे? मला हे नक्की माहिती आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सुद्धा हे कबूल केलेलं आहे आणि मी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून हे कबूल करतो की मतदार यादी ही संपूर्णपणे ज्याला म्हणतात निर्धोक किंवा ज्याच्यामध्ये काही फ्लॉ नाहीये, फ्लॉलेस अशी नाहीये. हे आपल्याला करावं लागेल. आता उदाहरणार्थ मी ज्या बूथ मध्ये राहतो, बूथ नंबर 193 आहे. या बूथ मध्ये साधारण 1000 मतदार असतात. या 1000 मतदारामध्ये कोण दुबार आहे का हे मी पाहू शकतो. परंतु दुसऱ्या एखाद्या बँड्रामध्येच त्या माणसाचं नाव असेल तर मी कसं काय शोधणार? त्यामुळे ही सगळी जबाबदारी ज्या दिवशी इलेक्शन होते त्या दिवशी त्या इलेक्शन पोलिंग एजंट तो मुद्दा लक्षात आला. वोट जिहाद कुठून आला या सगळ्यामध्ये? नाही, हा बघा, हे ज्यावेळी ही त्यांची प्रत्येकाची स्टाईल आहे, प्रत्येकाची भाषा आहे. लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, हे काही लपून राहिलेलं नाहीये. अशा प्रकारे वोट जिहाद झाला नाही का? मालेगाव मध्ये झाला नाही का? मालेगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही 1,80,000 पुढे होतो. ते एका फक्त मध्य मालेगाव मध्येच एका विधानसभेमध्ये 1,82,000 मतं एकाच उमेदवाराला पडतात आणि आमचा उमेदवार 2,000 मतांनी हरतो. ईशान्य मुंबईमध्ये काय होतं? ईशान्य मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये प्रचंड बहुमताने संजय पाटील निवडून येतात आणि मिहीर कोटेच्या इतर ठिकाणी पुढे असलेले मागे पडतात. त्यामुळे एक जाती समूह आपल्या धर्माच्या नावाखाली जर जिहाद खेळत असेल तर त्याला आपण वोट जिहाद म्हणायचं नाही का? तुम्ही मतचोरी म्हणायची. हा वोट जिहाद आशिष शेलारांनी आज म्हटलेला नाहीये. आशिष शेलारांनी पर्टिक्युलर वोट जिहाद कुठे म्हटला त्याचं मी उदाहरण सांगते. त्यांनी जे काही एक्सप्लेन केलं ते त्यांनी असं सांगितलं की विरोधक हिंदू किंवा दलित मतदार जे आहेत ज्यांची दुबार नावं आहेत त्याच्याबद्दल ओरड करतायत. मुस्लिम मतदार ज्यांची दुबार नावं आहेत त्याबद्दल ओरड करत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिथे का ओरड करत नाहीयेत तर सोयीने त्यांच्यासाठी हा वोट जिहाद आहे असा त्यांचा दावा करण्यात आला. अवधूत वाघ, मी पुन्हा येते आपल्याकडे. अखिल चित्रे आहेत आपल्यासोबत. अखिल चित्रे, या आरोपावर काय म्हणाल तुम्ही? काय आहे ना, भारतीय जनता पार्टी सध्या एकदम कन्फ्युज सिच्युएशन मध्ये आहे. त्यांचे प्रत्येक प्रवक्ते जर आपण आज पाहिलेत ना तर वेगवेगळ्याच भूमिका मांडणार आहेत. आणि राहिला प्रश्न जिहाद, हे जिहाद वगैरे हे जे आहेत ना हे भारतीय जनता पार्टीचे अत्यंत आवडते शब्द आहेत. त्यांचे सगळे वायफलग्रस्त जे काही नेते आहेत ना त्यांना हे सगळे शब्द वापरायला खूप आवडतात. आता राहिला प्रश्न, आपण फक्त आशिष शेलारांनी हे सगळे आरोप केले म्हणून आशिष शेलारांबाबतीतच बोलूया. आशिष शेलार काय म्हणाले? आशिष शेलार म्हणाले की हे जे काही सगळे विरोधक आहेत ठाकरे फक्त म्हणे काय एखाद्या विधानसभेबद्दलच बोलतायत, ते डोंबिवली कल्याण बद्दल का बोलतायत. तर मला फक्त त्यांना इतकंच आठवण करून द्यायचं आहे, जर त्यांची स्मरणशक्ती थोडी वीक असेल तर त्यांना आठवण करून द्यायची आहे की गेल्याच आठवड्यात सोमवारी आदित्य ठाकरे साहेबांनी निर्धार मेळाव्यात प्रेझेंटेशन दिलं आणि कोणत्या विधानसभेचं दिलं तर वरळी विधानसभेचं दिलं. तर वरळी विधानसभेचे आमदार कोण आहेत तर आदित्य ठाकरे साहेबच आहेत. पण तरी देखील त्यांनी त्यांच्या विधानसभेत देखील ज्या प्रकारे बोगस मतदार, ज्या प्रकारे दुबार मतदार हे ज्या प्रकारे वाढलेले आहेत त्याचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि ह्यांना फक्त प्रत्येक गोष्टीत धर्म, जात हेच सगळं दिसतं. आमचा विषय हा बोगस मतदारांबद्दल आहे. आम्ही त्याच्यात कोणत्याही प्रकारचं बायफर्केशन केलेलं नाहीये. बोगस मतदार हा बोगस मतदार आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल. आणि शेवटी बँड्रा विधानसभेत, पश्चिम विधानसभेत जिथनं आशिष शेलार निवडून येतात तिथे देखील 12 ते 15 हजार दुबार मतदार आहेत. आणि ते कोणत्या धर्मीय आहेत, कोणत्या समाजाचे आहेत त्याचा शोध जर आशिष शेलारही घ्यावा आणि त्याचा फायदा हा कोणाला होतो त्याचं उत्तर देखील आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी देणं अपेक्षित आहे. बर, अखिल चित्रेंनी आता ज्या भाषेत सांगितलं की याचा शोध त्यांनी घ्यावा, ते कुठल्या धर्माचे आहेत, त्याच भाषेत भाजपने सुद्धा त्यांच्यावर आरोप केलाय की या जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात म्हणा किंवा इतर त्यांनी अनेक नेत्यांची नावं घेतली त्यांच्या मतदारसंघात, वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये हे मतदार, इतके दुबार मतदार कुठल्या धर्माचे आहेत याचा त्यांनी शोध घ्यावा वगैरे असं त्यांनी बरेच काय आरोप केलेत. आकडेवारी सुद्धा त्यांनी दिली. अविनाश अभ्यंकर, प्रश्न असा आहे की त्यांनी राज ठाकरेंना सांगितलंय की या वोट जिहादच्या प्रश्नामध्ये तुम्ही जाऊ नका, अजून तुम्ही गेला नाहीयेत त्यामध्ये, तर त्यात पाऊल टाकू नका असं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलंय. कसं असतं, अर्धवट अभ्यास असला ना आणि तुम्ही फ्रस्ट्रेट असलात की अशा प्रकारचे ॲडवाईस दिले जातात, ह्याच्याशी वोट जिहादचा काय संबंध येतो? जो राजसाहेबांनी संपूर्ण दुबार मतदारांचा जो गट्टा दाखवला होता त्याच्यात सर्व जाती धर्माची लोक होती.
मग यांची इच्छा काय होती, सगळं वाचून दाखवायचं का? हे काम त्या राज्य निवडणूक आयोगाने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने करायचं आहे, जे आम्ही करतोय. म्हणजे पहिला दोष त्यांचा आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आणि आता मला वाटतं आशिष शेलारांनी राजसाहेबांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाहीये. रजा अकादमीचा मोर्चा जेव्हा निघाला होता आणि जेव्हा तुमच्यासारख्या वाहिन्यांच्या लोकांवरती आणि तिथे जे काही नासधूस झाली होती, तेव्हा हे सगळे हिंदुत्ववादी जे आता बोलत होते हे सगळे गप्प बसले होते आणि लाखाचा मोर्चा राजसाहेबांनी काढला होता. लक्षात ठेवा, ही ताकद राजसाहेबांची आहे. महाराष्ट्राकरता त्यांनी 100पेक्षा जास्ती केसेस घेतल्यात. असो, तो विषय इकडचा नाहीये. अवधूतजींना मला एक थोडं करेक्ट करायचंय की यादी क्रमांक 87 आहे. ते म्हणाले मी बँड्रात राहत असेल तर अंधेरीत शोधू का ते कुठे राहतात. ही यादी क्रमांक अवधूतजी 87 आहे. याच्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव आहे, नाव घेणं मी योग्य समजणार नाही, परंतु 3 इपिक नंबर आहेत. AVE 141393, AVE 146871, AVE 7148091. ही एकच व्यक्ती आहे. दिसतंय की नाही माहित नाही. 1, 2 आणि 3 ही एकाच यादी भाग क्रमांक 87 मध्ये आहे. याचं काय करायचं आपण? कांदिवलीच्या इकडचा हा यादी भाग क्रमांक आहे. आम्हाला इतकंच सांगायचं आहे, SIR चौकशी का नाही केली असं सन्मान्य आशिष शेलारांनी विचारलं. हे बघा, 27 ऑक्टोबर 2025 हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं 29 पानाचं पत्र आहे. हे काय सांगतं? जी 12 राज्य आहेत तिकडे आता आम्ही SIR घेणार आहोत. आणि आपलं जे राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेच असल्यामुळे आम्ही SIR घेऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्नही चुकीचा होता. आणि शेवटचं, मुंबईमध्ये 10,000पेक्षा जास्ती ह्या याद्या आहेत फक्त मुंबईमध्ये. मी महाराष्ट्राबद्दल म्हणतच नाहीये. मुंबईतील, आणि अवधूतजींना नक्की माहित असेल, 10,000पेक्षा जास्ती याद्या आहेत. आता ह्याच्यावर किती BLO नेमलेत हे त्यांनी पुढारीच्या माध्यमातून आत्ता निवडणूक आयोगाने जाहीर करावं. किती BLO आहेत. हे BLO खरोखर 3 वेळा त्या पत्त्यावरती गेलेत का? आणि याच्याशी जातीपातीचा वोट ज्याचा काही संबंध येत नाही. शौचालयावरच्या व्यक्तीचं नाव काय तुम्ही बघून या, तुम्हाला सगळं कळेल. कसं आहे, मूळ विषयातनं फारकत घेण्याकरता काहीतरी नको ते विषय काढायचे. आणि आता एवढंच तुम्हाला मी सांगीन, हा विषय काढून स्वतः हिट विकेट झाले, तोंडावर पडले, एवढंच या माध्यमातून सांगीन. आमची इच्छा इतकीच आहे, आता सर्व पक्ष एकत्र आलेत, सत्ताधारी भाजप सकट, की जे म्हणतात दुबार मतदान आहे. आणि हीच मागणी फक्त आमची आहे, व्हीव्हीपॅटची आहे. पण आता ही तर मागणी सर्वात महत्वाची आहे. याच्यावर राज्य निवडणूक आयोगाने विचार करावा आणि निवडणुकांची घाई करू नये. संपला विषय. इतका छोटा आणि साधा आणि सरळ सोपा विषय. निवडणुका कोणातरी दडपणाखाली जाऊन लादण्याचा प्रयत्न करू नये. ठीक आहे, हिट विकेट वगैरे बाकी सगळा भाग तो राजकारणाचा भाग झाला. मात्र एक मुद्दा नक्की की भाजपने सुद्धा यापूर्वीपासून भाजप म्हणत आले की मतदार याद्या सदोष आहेत. मतदार याद्या जर सदोष आहेत हे माहिती आहे. आता विरोधक त्याची ग्रॅव्हिटी दाखवत आहेत की इतकी नावं दुबार आहेत, इतके पत्ते बोगस आहेत, शौचालयाच्या नावावर कुणाच्या वडिलांचं वय लहान, मुलाचं वय मोठं, बरेच गोंधळ त्यांनी दाखवून दिलेले आहेत. याची मॅग्निट्यूड मोठी आहे. ही मॅग्निट्यूड जर एवढी असेल तर सत्ताधाऱ्यांना त्यात मान्य असेल की हे सदोष आहे म्हटल्यानंतर का या बाबतीत न्यायालयाचे दरवाजे ठोठवले जात नाहीत? का या बाबतीत निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठवले जात नाही? नुसते आरोप प्रत्यारोप, टोलवाटोलवी टेनिस खेळून काय होणार आहे? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. आणि हे भारतीय जनता पक्षाने कधीच नाकबूल केलेलं नाहीये आणि मी पण नाकबूल करत नाहीये की मतदार याद्या सदोष आहेत. मतदार याद्या सदोष आहेत याचा अर्थ असा नव्हे की विरोधक जे आरोप करतात आहेत ते बरोबर आहेत. उदाहरणार्थ, आरोप असा करण्यात आला की म्युन्सिपल कमिशनरच्या घरामध्ये 185 काय आकडा मला माहित नाही एवढे मतदार आहेत. परंतु म्युन्सिपल कॉर्पोरेटरचं जे घर आहे ते एक लँडमार्क समजून त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचे जर पत्ते ते असतील तर त्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेटरचं घर समजून आरोप करणं हे केवळ हास्यास्पद आहे. त्यामुळे असे आरोप करायच्या आधी अभ्यास करण्याची गरज आहे. अविनाशजी बरोबर म्हणाले की अर्धवट अभ्यास असला की असं होतं. खरंच आहे अविनाशजी, तुम्ही जे आता म्हणालात, तुम्ही मला मी पाहू शकत नाहीये, परंतु तुम्ही जी मतदार यादी दाखवून 2-3 एकाच व्यक्तीच्या नावाने 3-3 आहे, ही मोठी गंभीर गोष्ट आहे. त्या दिवशी आमच्या पक्षाचे मंत्री परत तुम्ही माझ्या प्रश्नाला बगल देताय अवधूत वाघजी. माझा थेट प्रश्न आहे की या बाबतीत न्यायालय, निवडणूक आयोग किंवा इतर कुठलीही सिस्टीम असेल त्यांच्याकडे दाद का मागितली जात नाहीये? परंतु तुम्हाला हे असं वाटतं असं नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या बूथ लेवलचा, वॉर्ड लेवलचा कार्यकर्ता ही मतदार यादीची छाननी करून त्याच्या बूथ पुरते जे दुबार आहेत त्यांची कंप्लेंट हा सातत्याने करत असतो.
माझी विनंती आहे की सर्व राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना बॉसचं तोंड फोडा किंवा हे पुतळे जाळा करण्यापेक्षा प्रत्येक बूथची जी यादी आहे ती न्याहाळून ती चाळून त्याच्यामध्ये जे असलेल्या गोष्टी आहेत त्या स्थानिक तिकडच्या त्या लेवलच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्याकडे अशी मागणी करावी ना, लेखी मागणी करावी. त्याच्यामध्ये ठीक आहे, आपण विचारूया. अखिल चित्रे, आनंदच वाटेल या गोष्टीचा. अखिल चित्रे, अगेन प्रश्न तोच उरतो जो राहुल गांधींना सुद्धा विचारलेला होता की तुम्ही प्रतिज्ञापत्रावरती ही तक्रार का नाही केली, तुमच्याकडचे पुरावे तुम्ही आमच्याकडे का नाही दिले. आता हाच प्रश्न आहे की उद्धव ठाकरे या बाबतीत निवडणूक आयोगात अधिकृत तक्रार करणार का, ते प्रतिज्ञापत्र वगैरे जी काही प्रोसिजर असते तशी. बरं, आता अधिकृतपणेच सगळे नेते, महाविकास आघाडीचे नेते, मनसेचे नेते, सगळे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात सगळे जेव्हा इलेक्शन कमिशनकडे गेले, इलेक्शन कमिशनला जेव्हा सगळी माहिती दिली, ती माहिती दिल्यानंतर इलेक्शन कमिशनकडे आणखीन अधिकृत पद्धतीत जायचा सगळ्या प्रकारचे मला वाटतं सगळे पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याच्यानंतर देखील अपेक्षित अशी कोणतीही कारवाई इलेक्शन कमिशन करत नाहीये, करू शकत नाही असं देखील त्यांनी सांगितलं की डुप्लिकेट मतदार आम्ही कॅन्सल करू शकत नाही. त्याच्यानंतर तुमचा एक प्रश्न होता की न्यायालयात का जात नाही, तर आजच उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे क्लिअर केलेलं आहे की न्यायालयात देखील शिवसेना असेल, मनसे असेल, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील, सगळे विरोधी पक्ष असतील, हे न्यायालयात जाणार आहेत, या विरोधात आवाज उचलणार आहेत. आता त्याच्यात निकाल काय लागतो ती वेगळी गोष्ट आहे. आणि जर आज आशिष शेलारांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे क्लिअर केलेलंच आहे की त्यांना देखील मान्य आहे की दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत, मग कशाला इतका आटापिटा. त्यांनी पण यावं ना आमच्या बरोबर, त्यांनी पण यावं. आम्ही कुठे म्हणतोय की निवडणूक नको, आम्ही तर म्हणतोय की निवडणूक पाहिजे. तुम्ही सगळं ते प्युरिफिकेशन करा मतदार यादीचं, आम्ही तर निवडणुकीला तयारच आहोत. तुम्ही कशाला इतकं घाबरताय. आणि आम्ही जेव्हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो तर निवडणूक आयोग केपेबल आहे ना त्याचं उत्तर द्यायला. आशिष शेलारनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्याचं उत्तर का द्यावं. आणि एकच मला फक्त इथे म्हणायचंय, निवडणूक आयोगाचं मूळ काम काय आहे. निवडणूक आयोगाचं काम निवडणूक हे पारदर्शकपणे अत्यंत स्मूथली झालं पाहिजे याच्यासाठी आहे. तर जेव्हा निवडणूक नसतात तेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा निवडणूक आयोग काय करते, त्याचं प्युरिफिकेशन ऑफ ते यादीचं का करत नाही, हा माझा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर पण आता भारतीय जनता पार्टी देणार का, याचं उत्तर निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित आहे. आपण कसं आहे माहितीये की या बाबतीमध्ये खरं तर हा राजकीय भांडणाचा विषय नाही, याच्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोण कुठला पप्पूनी कोणी पप्पू बनावं किंवा बनवू नये किंवा कोण बनला वगैरे वगैरे, कोण बिनधास्त आहे, कोणी कसे आरोप केले, अभिनंदन वगैरे वगैरे सगळं होत राहील. हे राजकारण होत राहणार आहे. मतदार याद्या सदोष आहेत ही गोष्ट गंभीर आहे. ते सुधारण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, तर ते प्रयत्न दिसले पाहिजे जनतेला, तर जनतेचा कुठेतरी विश्वास बसेल. अन्यथा राजकीय आरोपांमध्ये ही मतांची चोरी अशीच जिरवली जाणार का, हा एक खरोखर भीती वाटणारा, लोकशाहीला धोकादायक ठरू शकणारा प्रश्न अनुत्तरित राहतोय. या चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धोळा इथेच थांबतोय.